नथ मेकिंग क्लासमध्ये KKSSV सर्वांचे स्वागत आहे। आज आपण रॉ मटेरियलची माहिती बघणार आहोत। आपल्याला काय काय साहित्य लागतं ते। तर आपल्याला लागणारे साहित्य आहे कटर। तर तुम्ही कटर घेताना चांगलाच कटर घ्यायचा, कारण की ह्या कटरची किंमत जी आहे 100-150 रुपये आहे। तर त्याच्यावरतीच घ्यायचा, कारण की एकदा कटर घेतलं की तुमचा तो यूज ही झाला पाहिजे। साधा कटर घेतला तर 1-2 वेळेस यूज होईल आणि तुमचे वेस्टेज पैसे जातील। तर हा आहे कटर आणि हा आहे राऊंड प्लायर। शक्यतो नथ मेकिंगला जास्त करून राऊंड प्लायरच यूज होतो आणि तुम्ही पाहिलं असेल शिकवताना की आपण राऊंड प्लायरचाच जास्त यूज केला आहे। तर तुम्हाला बेसिक ह्या दोन कटरची आवश्यकता आहे, कटर आणि राऊंड प्लायर। तर नथ मेकिंग साठी व मोत्याचे कुठलीही ज्वेलरी बनवण्यासाठी तुम्हाला लागणारे साहित्य आहे ही 3 गेजची वायर आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकदम बारीक, ह्याच्यामध्ये 4 गेज 5 गेज 6 गेज असं असते, पण आपल्याला लागते ती 3 गेज वायर। त्यानंतर आहे 18 गेज वायर, जी आपण नथीचा बेस बनवण्यासाठी, मंगळसूत्राचा बेस बनवण्यासाठी ही 18 गेजची वायर वापरली आपण। त्यानंतर आहे 30 गेज वायर। यामध्ये पण तुम्हाला तिथे गेल्यानंतर खूप साऱ्या वायरी दाखवल्या जातील, तर 30 गेजची वायर घ्या। ही 30 गेजची वायर आपल्याला साडी पिन साठी यूज होते, सेंटरला घालून आपण जे बनवलं, जे शिकवलं त्याच्यासाठी। तर ही 30 गेज वायर आहे, 18 गेज वायर आणि हे 3 गेज वायर। तर हे सर्व तुम्ही लिहून घ्या आणि सेम असंच मटेरियल तुम्ही घेऊ शकता। सांगते, हे ड्रॉप शेप मणी आहेत, जे आपल्याला नथ मेकिंगला यूज होतात। यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात, क्रिस्टलचे असतात। तर मी तुम्हाला दाखवलेले हे प्रकार आहेत। ह्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रीयन नथ केली, यामध्ये आपण साडी पिन केली, यामध्येही साडी पिन करू शकता। हे 8 mm चे आहेत आणि हे 3 mm चे आहेत। तर आपल्याला क्रिस्टल ही लागतात, ग्रीन, रेड आणि हे भरपूर सारे कलर मिळतात। तुमच्या चॉईस अनुसार पण तुम्ही कलर घालू शकता। तर हे आहेत आपले 6 mm क्रिस्टल, तुम्हाला बनवायलाही दिले होते। आपण मंगळसूत्र बनवलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि प्रेसची नथ बनवलेली आहे, नंतर ब्राइडल पण नथ बनवलेली आहे। आणि हे आहेत बीट्स, हे प्लेन बीट्स आहेत कलरचे। तर यामध्ये ही आहे 8 mm ची साईज। तर तुम्ही हे चोकरसाठी यूज करू शकता। ह्याच्यामध्ये पण भरपूर सारे कलर आहेत बीट्स मध्ये, तर हे 8 mm बीट्स आहेत। आणि त्यानंतर ही आहे गोल्डन मणी, ही 6 mm 3 mm अशा प्रकारे मध्ये तुम्हाला तिथे मिळून जाईल। आणि ही आहे बॉल पिन, ज्याच्यापासून तुम्ही झुमके बनवू शकता किंवा लॉरियल बनवू शकता। तर लॉरियल तुम्हाला शिकवल्याप्रमाणे तुम्ही असे हे लॉरियल बनवायचे आहेत। ओके। आणि हे आहे इयर स्टड। तर तुम्ही पाहू शकता, हे तुम्ही कुठल्याही कानातल्याला यूज करू शकता। इयर स्टड हे तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुम्ही इयर स्टड म्हटले की हे तुम्हाला मिळून जाईल। तर तुम्ही बघू शकता हे इयर स्टडला। हे आहे एअर लूप। तर तुम्ही बघू शकता, आपण महाराष्ट्रीयन नथीसाठी हे लूप यूज केले होते, नाहीतर तुम्ही अशी सिंपलशी तार घेऊन 30 गेजची असा लूप बनवू शकता। आणि हे आहे ब्राइडल नथीची रिंग। तर तुम्ही तिथे रिंग म्हणून सांगितलं ब्राइडल नथची की तुम्हाला ही मिळून जाईल। नंतर लागणार आहे आपल्याला जरदोजी। जरदोजी मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत। हे आहे रिंग लूप, जे आपण मंगळसूत्रासाठी यूज करतो, कड्या जॉईन करण्यासाठी। नंतर आहे हेडपिन। तुम्ही ही हेडपिन मिळाली तर ठीक, नाही तर तुम्ही असा लूप बनवून आपल्या नथीसाठी यूज करू शकता। हे 6 mm क्रिस्टल, नंतर रेड कलरचे बीट 8 mm चे, आणि हे ड्रॉप शेप मणी आहेत 4 mm 8 mm, आणि कानातील व अंगठी
ही 6 mm किंवा 3 mm गोल्डन मणी आणि हे सर्व तुम्ही लूप बघू शकता. तुम्ही ह्याचा एक स्क्रीनशॉट काढून घेऊन जाऊ शकता आणि हे सर्व दाखवून झूम करून घेऊन या. हे जे आपण मोती घेतले आहेत किंवा पर्ल म्हणतात ह्याला, तर हे डबल पॉलिश पर्ल आहेत. ह्याच्यामध्ये साधेही मिळतात, पण तुम्ही जर गिराईकाला देत असाल तर तुम्हाला चांगल्याच प्रकारचे पर्ल द्यावे लागतील. तर डबल कोट असलेलेच पर्ल द्यायचे की ह्याची शाईन नाही जात आणि कलर नाही जात. तर हे आहे 4 mm चे मणी जे आपण नथीसाठी वापरले. त्याच्यानंतर आहेत हे 8 mm चे मणी जे डबल कोटवालेच घ्यायचे आहेत तुम्हाला. सिंगल कोट प्लीज नका यूज करू, कारण की पॉलिश तुम्ही बघू शकता कशी चमक आहे. तुम्ही तिथे दुकानात गेल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 प्रकारचे मणी दिसतील, पण डबल कोटवालेच मणी घ्या. 2 पैसे जातील पण तुमच्या गिराईकाला समाधान भेटेल. त्यानंतर आहे मंगळसूत्र. तर मंगळसूत्राचं ही तसंच आहे. यामध्ये आता माझ्याकडे आहे 30 इंचाचं मंगळसूत्र. तर 30 इंचाचं मंगळसूत्र, 18 इंचाचं मंगळसूत्र आणि 34चं मंगळसूत्र असे तुम्हाला मंगळसूत्राचेही साईज भेटतील. आणि हे आहेत आपण महाराष्ट्रीयन साडी पिन बनवली त्याचे मणी आहेत. तर हे आहे 11 mm चे मणी, डबल पॉलिशच मणी घ्यायचे की जेणेकरून तुम्हाला गिराईकाला खुश करता येईल. आणि त्यानंतर आहे हा गोंडा. तर तुम्ही हा गोंडा बघू शकता. हा गोंडा कसा बनवायचा ह्याचाही मी तुम्हाला व्हिडिओ टाकेन, कारण की गोंढ्याला ह्या 1 ते 2 रुपये खर्च येतो, पण तुम्ही ज्यावेळेस विकत घेता तर त्यावेळेस हा गोंडा 10 रुपये 15 रुपये जसं घेईल तशी क्वालिटी अनुसार हा गोंडा तुम्हाला बाजारात मिळतो. तर नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. हा गोंडा कसा बनवायचा याचाही मी व्हिडिओ टाकणार आहे की महिलांना सोपं पडेल घरातल्या घरात गोंडे बनवण्यासाठी आणि आपल्याला आवडतील तसे गोंडे बनवता येतात. मी 4-5 प्रकारचे गोंडेही दाखवणार आहे त्यामध्ये. तर अशा प्रकारे ही जी वायर मी कट करून ठेवली होती ती किती mm ची आपण कट केली, किती इंचाची कट केली तेही मी पुढे दाखवणार आहे. तर पुढेही बघा. जेव्हा कधी तुम्हाला प्रेस नथ बनवायची आहे तर माझ्या विद्यार्थ्यांना मी कटिंग करूनच दिली होती, कारण की आपला वेळ तिथे जातो. तर ही जी 18 गेजची जी वायर आहे ती आपल्याला 5 सेंटीमीटर तुम्ही पाहू शकता इथे. तर 5 सेंटीमीटर आपल्याला ही वायर कट करून घ्यायची आहे प्रेस नथीसाठी. आणि जर प्रेस नथ मोठी असेल, आपली प्रेस नथ 2 ह्याची होती, जर मोठी पाहिजे असेल तर 6 घ्यायची. तर इतकी वायर तुम्हाला कट करून घ्यायची आहे. तर 5 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर यापुढे तुम्ही वायर नका कट करू, तुमची वेस्टेज वायर जाईल. आणि आपण जे चोकर बनवलं त्यासाठी आपण 4 इंचाची वायर कट केली होती. तर 3.5 इंचाची ही कट केली तरी चालते, पण थोडंसं वेस्टेज गेलं तरी हरकत नाही, आपल्याला लूप नीट बनवता येतात. तर 4 इंचाचं वायर कट करायची आहे. त्यानंतर आपण मंगळसूत्रासाठी घेतलं होतं तर ती 3 इंचाची वायर घेतली होती. तर 3 इंचाची वायर तुम्ही कट करून घेऊ शकता. आणि अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी KKSSP चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही जी नथ आहे ही नथ आपण बनवलेली आहे, तर तुम्ही हातात घालण्यासाठी ही नथ देऊ शकता. फक्त तुम्हाला तिथे रिंग अटॅच करायची आहे. तर पाहू शकता. तर नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की पहा.